जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। 2025 मध्ये बांधकाम कामगारांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यासाठी नवा जी-आर जाहीर केला गेला आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। स्कॉलरशिप कोणी आणि कशी मिळवायची, कोणती कागदपत्रे लागतात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि फॉर्म भरल्यानंतर पैसे खात्यात कधी येणार, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। सर्वप्रथम जाणून घेऊया काय बदल झालाय 2025 मध्ये। 2024 मध्ये खूप बांधकाम कामगारांनी फॉर्म भरताना चुका केल्या होत्या, त्यामुळे यंदा सरकारने स्पष्ट नियम आणि अटी जाहीर केल्या आहेत। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने जुन्या चुका ओळखून सुधारणा केली आहे आणि त्या चुका वेबसाईटवर टाकल्या जातील, म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की काय टाकायचंय। चला तर जाणून घेऊया स्कॉलरशिप कुणासाठी आणि कशी। कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी ही मदत दिली जाते। कुठलाही विद्यार्थी, तो प्राथमिक, माध्यमिक, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBBS असो, पात्र आहे। स्कॉलरशिप 100% कामगारांच्या बँक खात्यावर जमा होते, विद्यार्थ्यांच्या नाही। विद्यार्थ्यांच्या खात्याची गरजही नाही, विचारलं देखील जात नाही। चला तर जाणून घेऊया लागणारी कागदपत्रे। कामगारांची कागदपत्र, बांधकाम स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक फक्त कामगारांचं। विद्यार्थ्याचे कागदपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, ऍडमिशन घेतल्याची तारीख, कॉलेज शाळेचा मोबाईल नंबर आणि ईमेल, मागच्या वर्षीची मार्कशीट, आधार कार्ड। या व्यतिरिक्त अजिबात कोणतेही कागदपत्र लागत नाहीत। चला तर जाणून घेऊया फॉर्म भरायची प्रक्रिया। 16 जून 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। फॉर्म ऑनलाईन भरताना तुम्हाला एक तारीख निवडावी लागेल। ही तारीख म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फिजिकल पडताळणीसाठी जाऊ शकता। नंतर तुम्हाला तुमचा तालुका किंवा जिल्हा सुधार केंद्रात जाऊन सगळी कागदपत्र सादर करायची आहेत। चला तर जाणून घेऊया पडताळणी, मंजुरी आणि रिजेक्शन। अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते, तुम्ही खरे बांधकाम कामगार आहात का, कागदपत्र खरी आहेत का। हे सगळं बरोबर असेल तर तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये जातो। 15 ते 20 दिवसामध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होऊन फॉर्म मंजूर किंवा नकारला जातो। जर फॉर्म नकारला गेला तर मोबाईलवर SMS येतो, चूक सुधारून पुन्हा फॉर्म भरता येतो। चला तर जाणून घेऊया फॉर्म भरल्यानंतर पैसे खात्यात किती दिवसात येतात। फॉर्म मंजूर झाल्यानंतर 21 ते 30 दिवसाच्या आत स्कॉलरशिपची रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा होते। रक्कम कधीही 2000 पासून ते 1 लाखापर्यंत असू शकते, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर अवलंबून आहे। ही रक्कम महाडीबीटी पोर्टलद्वारे एकाच वेळी एकदाच पाठवली जाते। बांधकाम कामगारांसाठी सल्ला, नेहमी सरकारी बँक खाते वापरा, SBI, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक, जेणेकरून पेमेंट फेल जाणार नाही। फायनल सल्ला, फॉर्म स्वतः भरण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही एजंटकडे जाऊ नका, अर्धे पैसे फुकट जातात। योग्य कागदपत्र, योग्य प्रोसेस आणि वेळेवर पडताळणी, 100% तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल। शेवटचं महत्त्वाचं सांगायचं झालं तर ही योजना तुमच्यासाठी आहे। शाळा, कॉलेज किंवा इतर स्कॉलरशिपशी याचा काहीही संबंध नाही। तुम्ही दुसरी स्कॉलरशिप घेतलेली असेल तरी बांधकाम कामगार स्कॉलरशिप मिळू शकते, जर तुम्ही नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार असाल तर। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीच्या कोणाचा मुलगा शिकत असेल आणि तुम्ही बांधकाम कामगार असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण सरकारी योजनाच्या अपडेटसह। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय।